स्वर होत्र स्वर होत्र स्वर होत्र। आठवा प्रहर। आठवा प्रहर म्हणजे आनंदाची परिसीमाच होती। प्रहर है चौथा पुरवी सोहनी भजन विरागी भैरव संग प्रहर। पुन्हा एकदा व्हायोलिनवर अनूप कुलथे राग भटियार घेऊन आले आणि आधीच्या सत्रातले अनावरले पण दाटून भरून राहत राहिले। मुंबईच्या वीणा शुक्ल यांचं गायन, मानस गोसावी यांचं संतूर, अनुजा गाडगीळ यांची सतार आणि समूह भैरवी ऐकताना असं वाटत होतं की स्वरहोत्राचा कार्यक्रम संपूच नये, असाच चालू राहावा। त्यात आणखीन भर टाकली ती आसावरी खांडेकर, अस्मिता सेवेकरी, देवश्री नवघरे, वीणा गोखले आणि मधुरा बेळे यांच्या तराणाने, आणि खरोखरच मन तरंगायला लागलं होतं। मुंबईच्या वीणा शुक्ल यांनी भैरवी गाऊन आणि मानस गोसावी यांनी संतूरवर अहिर भैरव वाजवून मैफिल सूर्योदयाकडे नेली। मग अनुजा गाडगीळ यांच्या सतारीनं भैरवीला सुरुवात केली। त्यानंतर सुरेल भक्तीचा तादात्म्य पावणारा भैरवीच्या ध्रुपदातून अपरिमित आनंद सचिन चंद्रात्रे आणि सहगायकांनी दिला। सगळ्या वातावरणातच संतुष्टी पसरली होती। नंतर आसावरी, अस्मिता यांनी थोर संगीतोद्धारक पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचा भैरवी तराणा गायला। त्यांना सुरेख साथ लाभली होती तबल्याला रसिक कुलकर्णी आणि संवादिनीला सागर कुलकर्णी यांची। नंतर भवानी दयानी ही भैरवी ज्ञानेश्वर कासार आणि प्रीतम नाकील यांनी अतिशय सुंदर गायली, आणि ही भैरवी म्हणजे संचित आमचे पुरेसे असं वाटून गेलं। मग प्रहराची सांगता जशी व्हायला हवी तशीच झाली। ज्येष्ठ गायक पंडित शंकरराव वैरागकर यांनी भैरवीतल्या 2 बंदिशी गाऊन सर्व शिष्य परिवारासह धन्य भाग सेवा का अवसर पाया हे भजन शब्दशः कळसाला नेलं। त्यांना दमदार साथ प्रसिद्ध तबलजी श्री पांडुरंग पवार आणि संगीत कुलकर्णी यांनी दिली, आणि गायन संवादिनीला सागर कुलकर्णी यांनी साथ देऊन ती मैफिल सार्थ ठरवली। ते गात होते धन्य भाग सेवा का अवसर पाया, आणि रसिकांना वाटत होतं की हे धन्य भाग हमारे, हम इस कार्यक्रम का हिस्सा बने। आणि त्यामुळे अर्थातच हा प्रहर अगदी परिपक्व प्रहर होता। सरांनी सर्व रसिक श्रोत्यांनाही गायनात सहभागी करून घेतलं। श्री बालाजी, सरांचे सूर आणि चिंब भिजलेले रसिक यांनी गाभारा स्वरमयी केला। संगीत का स्वर परमेश्वर है, नाद ब्रह्म ये हृदयेश्वर। निवेदन करणाऱ्या स्नेहा रत्नपारखी यांनी याविषयी अतिशय छान शब्द वापरला, आणि तो म्हणजे फलश्रुती। त्यांनी सांगितलं की आजची फलश्रुती म्हणजे भारतीय अभिजात संगीताचा वारसा अर्थपूर्णतेने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं। हे तर सर्वार्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणार आहेच, पण मला असं वाटतं की ही फलश्रुती म्हणजे झालेली पूजा ही कुठल्या गोष्टींवर उपाय आहे, किंवा ही पूजा केल्यानं काय मिळेल याचा मागोवा म्हणजे फलश्रुती। तेही या कार्यक्रमात दुसऱ्या अर्थी अनुभवायला मिळालं। म्हणजे असं की पूर्ण अष्टप्रहर नाही ऐकलं, फक्त फलश्रुती ऐकली तरी जो श्रवणानंद मिळणार आहे, जी श्रुतीची तृप्ती होणार आहे, तर पूर्ण स्वरहोत्र ऐकणाऱ्याला काय अनुभूती मिळत असावी याची एक झलकच होती। ब्रह्ममुहूर्तावर भक्तिपूर्ण स्वरांनी, सुरांनी आणि भावनांनी मन पूर्णतः भगवंताच्या चरणी लीन झालेलं होतं। समूह भैरवीतून व्यंकटेश स्तुती ऐकताना तो क्षण खरं तर काळाच्या पलीकडे थांबलेला होता। मला तो अजूनही थांबलेलाच वाटतो। जीवन को संजीवन कर, जीवन को संजीवन कर, स्वर होत्र चले अष्टो प्रहर, स्वर होत्र स्वर होत्र स्वर होत्र। या यज्ञाचे यजमान जरी चारचौघ असले तरी असंख्य हात त्याच्या यशस्वीतेसाठी धडपडत होते।
त्यातलेच काही हात जे अगदी महत्त्वपूर्ण होते त्यांचा उल्लेख केल्याशिवाय स्वरहोत्राची पूर्णाहुती होऊ शकत नाही. आणि ते म्हणजे महारुद्र अष्टुरकर, पुष्कर जोशी, सचिन चंद्रात्रे यांनी महारुद्र यांच्याबद्दल लिहिताना ते उत्तम छायाचित्रकार तर आहेतच, पण उत्तम कानसेन देखील आहेत असं लिहिलंय. हे अगदी 100% खरं आहे. कारण गाणाऱ्याच्या इतक्या असंख्य छटा महारुद्र यांनी टिपल्या आहेत की नुसती पोज बघून किंवा तो नुसता फोटो बघून तो क्षण पुन्हा तितक्याच तन्मयतेने ऐकला जाईल. इतके जिवंत फोटो महारुद्र यांनी काढलेत आणि जवळजवळ 24 ते 28 तास हा मनुष्य सतत फोटो काढत होता. पहिल्या क्षणाची जी ऊर्जा होती तीच ऊर्जा दुसऱ्या दिवशी अगदी कार्यक्रम संपेपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातही दिसत होती. काही माणसं वेडी असतात असं म्हटलं जातं, पण ते वेड असल्याशिवाय असं काही घडू शकत नाही. आणि स्वरहोत्रमध्ये अशा वेड्यांची काहीच कमतरता नव्हती. आणि म्हणूनच हा कार्यक्रम नुसता यशस्वीच नाही झाला, तर तो प्रत्येकाच्या मनपटलावर एक शिल्प बनवून गेला. या शिल्पात सौंदर्य आहे, श्रद्धा आहे, झपाटलेपण आहे, जिवंत क्षण आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा आठवणीने स्वतःच्याच एकांताच्या क्षणामध्ये त्याचा आविष्कार प्रत्येक रसिक परत परत घेऊ शकणार आहे. इतक्या त्या आठवणी अमीट आणि अविस्मरणीय आहेत. तसंच साऊंडवाले पुष्कर जोशी हेही तितकाच काळ सतत कार्यक्रमाच्या आवाजाचा ताल सांभाळत होते. याशिवाय असंख्य स्वयंसेवक या स्वरहोत्रात अखंड राबत होते. अर्थातच त्याचाच परिपाक म्हणजे अष्टप्रहर स्वरहोत्र याची फलश्रुती म्हणजे अलौकिक. एवढा एकच शब्द सुचतोय. या कार्यक्रमामागे कित्येक अदृश्य हात देखील सतत राबत होते. त्यात सगळ्यात महत्त्वाचे तरुण आणि ऊर्जा देणारे हात म्हणजे श्री रवी बेडेकर आणि श्री देशमुख सर यांचे. ही मंडळी कशाची बनली आहेत कोण जाणे. या वयातही अफाट ऊर्जा, शिस्तबद्ध नियोजन हे सारं खरं तर आम्ही पण ग्रहण करायला हवं. स्वरमय, चित्रमय असे 2 वर्ष जरी मनाच्या पटलावर अगदी जिवंत आहेत आणि आता तिसरी आस पुढच्या वर्षीची आहेच. मनातल्या असंख्य किलमिशांना बाजूला करत हे स्वरहोत्र मनाच्या पटलावर आपलं एक पक्क स्थान निर्माण केलंय. त्यामुळे ही तपश्चर्या फळाला नक्कीच येणार. 5 जानेवारी 2025 ही पुढच्या अष्टप्रहर स्वरहोत्रची तारीख याच कार्यक्रमात ठरली देखील. म्हणजे वर्षभर ही चौकडी यावर मनापासून राबणार असं दिसतंय. त्यांची ही तल्लीनता, हा ध्यास आम्हाला बालाजीच्या सगुण रूपाकडून निर्गुणतेकडे नक्कीच घेऊन जाणार आहे. कारण श्रुतीला जो स्वरांचा स्पर्श होत आहे तो केवळ परमानंद देत नाहीये, तर हळूहळू एका निराकार अवस्थेकडे घेऊन जातोय. या लेखमाला तयार करताना मला आसावरी खांडेकर हिची फारच मदत झाली. तिचे मनपूर्वक आभार. कविता शिंगणे गायधनी. अष्टप्रहर स्वरहोत्र. 8 प्रहर में स्वर गूंजन है, मधुर सुरों का ये सागर. स्वर होत्र, स्वर होत्र, स्वर होत्र.